नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण सध्या अनेक बहिणींना एक मोठा प्रश्न पडलेला आहे. जर तुमची ई-के-वाय-सी चुकली आहे आणि तुम्ही आता दुरुस्ती केली असेल, तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का? आणि जर अजूनही ई-के-वाय-सी केली नसेल, तर काय होणार? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या शब्दात माहिती आपण आज घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी ई-के-वाय-सी इतकी महत्त्वाची का आहे? बघा, लाडकी बहीण योजनेत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली आहे. ई-के-वाय-सी म्हणजे तुमची ओळख, बँक खाते आणि आधार माहिती तपासण्याची प्रक्रिया असते. जर ही प्रक्रिया पूर्ण नसेल, तर शासनाला खात्री होत नाही की पैसे योग्य व्यक्तीला जात आहेत की नाही. यामुळे अनेक बहिणींचे हप्ते इथे थांबवण्यात आलेले आहेत. जर अजूनही के-वाय-सी केली नसेल तर काय? बघा, हा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे. जर एखाद्या लाभार्थ्यांनी अजूनही ई-के-वाय-सी केली नसेल, तर सध्याच्या नियमानुसार त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण शासनाने आधीच स्पष्ट संकेत दिलेले होते की ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यास लाभ बंद होऊ शकतो. म्हणून ज्या बहिणींनी अजूनही ही प्रक्रिया केली नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर जर ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली होती आणि आता दुरुस्ती केली असेल तर? आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न मुख्य आहे. खूप वेळा असे झालेले आहे की ई-के-वाय-सी करताना काही चुका झाल्या. उदाहरणार्थ आधार नंबर मिसमॅच, बँक खाते माहिती चुकीची किंवा ओ-टी-पी व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे प्रक्रिया अपूर्ण राहिली. जर तुम्ही अशा चुका आता दुरुस्त करून ई-के-वाय-सी पूर्ण केली असेल, तर काही बाबी समजून घेणे इथे महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या शासनाकडून अधिकृत घोषणा आलेली नाही. पण सर्वसाधारणपणे पाहिल्यास ई-के-वाय-सी पूर्ण केल्यावर पुढील हप्ते मिळण्याची शक्यता वाढते. मात्र मागील थकबाकी मिळेलच अशी निश्चित सांगता येत नाही. कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या थकीत हप्ते आता मिळतील का? बघा, इथे सगळ्यात जास्त इथे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्ही आता जर ई-के-वाय-सी पूर्ण केली, चूक आम्ही सुधारली, तर आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता थांबलेला होता, तो इथे भेटेल का? हा सुद्धा प्रश्न मोठा आहे. अनेकांना वाटतं आहे की जर आता ई-के-वाय-सी केली, तर मागील महिन्यांचे हप्ते एकत्र मिळतील. पण आतापर्यंतच्या योजनांच्या नियमानुसार साधारणपणे पुढील हप्ते दिले जातात. म्हणजे जर लाभ काही कारणामुळे थांबला असेल आणि नंतर पुन्हा तुम्ही पात्रता मिळाली, तर पुढील लाभ इथे सुरू होतो. मागील हप्ते मिळण्याची शक्यता इथे कमी असते. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळू शकतो? सध्या अनेक बहिणी या प्रश्नाकडे लक्ष ठेवून आहेत. साधारणपणे प्रत्येक हप्ता वितरणासाठी शासनाकडून अधिकृत आदेश म्हणजे जी-आर जारी केला जातो. पण अजूनपर्यंत जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम आदेश आलेला नाही. म्हणून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी थोडा इथे आपल्याला वेट करावा लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे लाभ मिळवण्यासाठी काय करावे? जर तुम्हाला पुढील हप्ते नियमित मिळवायचे असतील, तर काही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण आता लाडकी बहीण योजना ही खूप स्ट्रिक्ट झालेली आहे. त्यांचे नियमसुद्धा इथे स्ट्रिक्ट झालेले आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का हे तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार आणि बँक खाते हे लिंक आहे का? याची सुद्धा तुम्हाला एकदा खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आधारशी जोडलेला आहे का? हे सुद्धा आपल्याला इथे बघणे महत्त्वाचं आहे. अधिकृत केंद्रावरूनच ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. चुकीची माहिती तुम्ही कुठल्याही प्रकारे भरू नका. कारण आता सरकार जे आहे ना, हे सतर्क झालेलं आहे. तुमची एक चूक आणि तुमचा जो लाभ आहे ना, तो बंद होऊ शकतो. त्यामुळे ही सर्व गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला लाभ मिळण्यात अडचण येण्याची शक्यता कमी होते. अनेक बहिणी करत असलेल्या सामान्य चुका आजपर्यंत पाहिल्यास काही चुका वारंवार होत आहे. आता इथे काय होत आहे की खूप साऱ्या लाडकी बहिणींना एकच चूक इथे वारंवार करत आहे. सगळ्यात पहिली चूक म्हणजे चुकीचा आधार नंबर टाकणे, दुसऱ्याचे बँक खाते देणे किंवा ओ-टी-पी प्रक्रिया पूर्ण न करणे किंवा चुकीचा मोबाईल नंबर वापरणे. या छोट्या चुकासुद्धा तुमचा लाभ थांबण्याचे कारण बनतात. आता पुढे काय अपेक्षा ठेवावी? सध्या सर्व लाभार्थी शासनाच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहे. जी-आर जारी झाल्यानंतर अंतिम माहिती स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ज्या बहिणींची कागदपत्रे आणि ई-के-वाय-सी पूर्ण आहे, त्यांना पुढील लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुमच्या गावात किंवा परिसरात ई-के-वाय-सी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असेल, तर वेळ वाया न घालवता तुम्ही ती पूर्ण करून घ्यायची आहे. कारण अनेक वेळा शेवटच्या तारखेपर्यंत थांबल्यास तांत्रिक अडचणी येतात आणि लाभ मिळण्यास इथे उशीर होतो. त्यामुळे जर गावामध्ये जर कॅम्प असेल, जर तुम्ही के-वाय-सी करून घ्या असं जर सरकारने सांगितले असेल किंवा तुमच्या गावामध्ये जर के-वाय-सी करण्यासाठी कोणी आले असेल, तर लगेच तुम्हाला के-वाय-सी करून घ्यायची आहे.
आपल्याला शेवटच्या तारखेपर्यंत इथे वाट बघायची नाहीये. कारण की काय होतं, की आपण शेवटच्या महिन्यापर्यंत इथे वाट बघतो, शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघतो आणि के-वाय-सी करायला सुद्धा 2-4 दिवसाआधी. तर तिथे काय होतं, की आपण गेल्यानंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण की त्या टायमाला सर्व ज्या लाडकी बहिणींना ह्या के-वाय-सी करण्यासाठी तिथे आलेल्या असतात. सर्व महाराष्ट्रभरातून त्या के-वाय-सी करत असतात. त्यामुळे जी वेबसाईट आहे ना, ती हँग मारते, जी जाम होते आणि आपल्याला जसं मागील प्रॉब्लेम आलेला होता, जसं की ओ-टी-पी न येणे, व्हेरिफिकेशन न होणे, अशा खूप साऱ्या ज्या अडचणी आहे ना, त्या सर्व लाडकी बहिणींना येतात आणि त्यामुळे पुन्हा जी आपली के-वाय-सी आहे ना, ती अशीच राहून जाते, प्रलंबित राहून जाते आणि त्यामुळे काय होतं, की आपल्याला जो मागील हप्ता आहे ना, तो सुद्धा इथे भेटत नाही. जर तुम्ही आता अशी जर चूक केली, तर तुम्हाला काय होऊ शकतं, की आता तुमची योजनेचा जो लाभ आहे ना, तो कायमचा इथे बंद होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला जून महिन्याची ती वाट बघावी लागणार आहे. म्हणजे बघा तुमचं किती सारं इथे नुकसान होणार आहे. तुम्हाला ₹1500 म्हणजे आत्तापासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे म्हणजे 4 महिन्याचे तुमचे जे पैसे आहे ना, हे तुमचे पैसे इथे बुडणार आहे. त्यामुळे तुम्ही के-वाय-सीची आपली शेवटच्या तारखेपर्यंत वाट न बघता लवकरात लवकर जाऊन के-वाय-सी करून घ्या आणि ज्या महिलांनी अजूनसुद्धा इथे के-वाय-सी केलीच नव्हती म्हणजे 31 डिसेंबर 2025च्या आधी जर तुम्ही ही के-वाय-सी केलीच नसेल, तर त्यांनी घाबरायचं कोणतंही कारण नाही. जर आपण इथे सरकारला जर सांगितलं, का बुवा आमची सुद्धा इथे के-वाय-सी राहिलेली आहे. त्यांना त्यांच्या जर लक्षात आणून दिलं, तर सरकार इथे 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला के-वाय-सीचं जे ऑप्शन आहे ना, ते इथे देऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला कमेंट करायची आहे किंवा महिला आणि बालविकास विभागाकडे जाऊन तुम्हाला तिथे तुमची तक्रार इथे त्यांना सांगायची आहे. आणि त्यानंतर जी तक्रार असते ना, अधिकारी हे वरच्या नेत्यांना देतात, वरच्या अधिकाऱ्यांना देतात आणि ती मुख्यमंत्र्यापर्यंत इथे पोहोचत असते. आणि तिथे गेल्यानंतर जे आपले मुख्यमंत्री साहेब असते ना, ते तिथे निर्णय घेतात. तुम्हाला इथे ऑप्शन द्यायचं की नाही. त्यामुळे आपल्याला ही जी बातमी आहे ना, ही वरती पोहोचावीच लागेल आणि त्यानंतरच आपल्याला जे